विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढतीये। देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि वेळेत दर्शन मिळावं यासाठी तिरुपती, बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन सुविधा सुरू केली जाणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सहज घेता यावं याकरता अनेक प्रयत्न सुरू आहेत। त्यातच आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं टोकन दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। टोकन दर्शन सुविधा उपलब्ध केल्यानं भाविकांचा वेळ वाचणार आहे असं मंदिर समितीचं म्हणणं आहे। टोकन व्यवस्थेकरता लागणारी संगणक प्रणाली TCSच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हे टोकन दर्शनाची सिस्टीम पूर्णपणे मंदिरे समितीमार्फत करण्यात येईल आणि त्यासाठी भाविकांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही। आणि ही दर्शन व्यवस्था सुरू झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन बुकिंग करता येईल आणि आपल्याला दर्शनाची वेळ कळवण्यात येईल। त्यानुसार आपण दर्शन रांगेत उभं राहायचे, जेणेकरून तुमचं 2 तासाच्या आत विनासायास दर्शन या ठिकाणी भाविक भक्तांना मिळेल। माघी यात्रेपासून टोकन दर्शन सुविधा उपलब्ध होणार असल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विठुरायाचं दर्शन घेण्याकरता भाविकांचा पूर्ण दिवस जातो। त्यामुळे भाविकांना तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला दर्शनाकरता जाता येत नाही। आता मात्र टोकन दर्शन सुविधा सुरू झाल्यानंतर 24 तासात भाविकांना श्री विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, तुळजाभवानी मातेचं दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे भाविकांमध्ये आनंद आहे। तासन तास लोक इथं ताटकळत उभा राहायचे। यांना बसायला ज्येष्ठ जे लोक, वयस्कर लोक आहेत, जे आपली मुलं घेऊन येणाऱ्या महिला आहेत, अशांना या ज्या लाईनमध्ये थांबून दर्शन घेण्याचा भरपूर त्रास होत होता, हा त्रास आता इथून पुढे थांबणार आहे। तर हा मंदिर समितीने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीचा आहे। टोकन पद्धती चालू केल्यामुळे योग्य निर्णय घेतला, याचं स्वागत करतो। पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना मंदिरापासून 7 ते 8 किलोमीटर पर्यंत तासनतास रांगेत दर्शनाकरता उभं राहावं लागतं। आता टोकन दर्शन सुविधा सुरू झाल्यानंतर भाविकांची रांगेत उभे राहण्याच्या कटकटीपासून सुटका होईल। माघी यात्रेपासून प्रायोगिक तत्वावर जरी ही सुविधा सुरू करण्यात येत असली तरी कायमस्वरूपी टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याची मागणी भाविकांची आहे। अभिराज जुबाडे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।